जेवताना बरे जेईला मी सांगते तसा करू वाया समजला ना व्यवस्थित वाडा आताची घडी सोडा मी आज सांगलंय ना काय उडू वाया तू आधी पाय घट लाव. मी पाय घटलाय हा आणि त्यांना पकडायला लाग तुला. नाका नको धरू दोरी एक करा वडा रे वडा काय तुला काय तिकडचा वास आला. ही वाट दोरी धरा तुमचा काय वाटला वडापाव खाऊची इच्छा झाली? आता वडा रे वडा तूच सांगितलं. वडापाव मला सांगला वाटलं तुला भूक लागली की काय. हो मला मग हो इतक्या जेवला मला तरी तुमचा घोडे अरे पण वडा रे वडा का वडा म्हणजे काय? तो राजू वडा असं सांग ना. तो राजू बोलतो काय कळत राजू पकड काय घट लाव. वडा रे वडा एक दोन आणि काय बघता काय डोळ्यात कोथली मुतली भाऊ. अरे ती मारली असणार. मरली तर काय तरी बघ रे माझ्याकडे काही पर्याय नाही मी सांगलो असेच पर्याय तुझ्याकडे. काय दाखवच्या हा. मरली बरं हे नाही केलं का हे सगळं पटलं. तू एवढं सांगणारा भक्त कुणाचा रे. कुठल्या रे जन्मावरच्या. होय त्या बाबा मग शिवा शिवा महादेवा होय नाथा नाथा काय रे आता डोळे उघडले आहे. मध्ये उघडता मध्ये बंद करता होय होय. घडा घडा काय धरण कोसळलं. घरात कोसळत ना आणि घुडूक का शिवाची शिवभक्ती केलंय आणि त्या वाटेने या वाटेने योग माड गावली एकच होता. माड भरपूर होते माका योग वेळ होता आपण त्याच्या या आरसा होता एकच होतं. या होती भरपूर माका या वाया होता कसं आणलं आरसा हल्लय कसं आणलं असं रे. कसा म्हणजे चोरून तू चोर काय हे चोरा माका कोणी चोर म्हटलो त्या चोराच्या माझ्या मस्तकात जाता बरोबर आहे. चोराला चोर म्हटलं काय जास्ती लागतो चोर आणलं म्हणून ते शोधतायत तुला. काय म्हणतात तुम्ही तो उदय शोधतोय तुला. कोण तो उदय मी चोर आणताय काय मग कसं आणलं सांगायच्या आधी गपची वाढली एकच ते पाणी तितक्या पिलं हिरव्या तितक्या खावता शी. अजून खातोस लहान आहेस तू. काय का शी. नाकातला किरव्या मग शी. नाकातला किरव्या बिया लहानपणी असताना काय रे बाबल्या अरे वा नाकावर सून वटार येतात ओटावर सुद्धा जिवेर येतात ता किरम्या खारं अजून काय वाटवते. तो म्हणजे का अजून खातोस की का. हा जर मध्ये नाकाच्या आणि वटाच्या जर मध्ये रवला तर आधी अशी जीप मारू बाई काचा परत पोटात जाता आणि इतक्या करून जर रवला तर हा बघ असा करू खाल्ला होता ए, मला श्री गेलोय वरती माळाच्या बाका सगळे घरीच घालून सोनाची
व्यापारी राजू कोंडे. पन्नास दिले हो. भरपूर लागाले. हा मिळणं भरपूर लागाले. त्याच्यानंतर तुम्ही त्याची सला का किरमं आलं काय किरण्यात इतक्या शिंदर त्या नाकातला किरण्यात खारट टाकतात त्या आडसारातला किरण्यात गुरु खाते परत 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 आवाज बंद पातळ जातो काजूर पासून हळू बोल हे दैत्य आता आला इकडे झोपले असतील कोण निघला असतो निघला आपण टाका अरे बोलत असतील कोणतरी नाही ना कोण नाही कोण ना हो कोण तो कोण निघलो कुठं का ए हळू बोल ब्रह्मदेव भावनार बोलले श्रीराम मारलेली काय झालं पाऊस पण्यात जगात दिला ना हा आणि हे सगळ्या सोडून लोकांच्या आवनात बसले अरे अवनाथ नव्हे अवनाथ बसले ध्यानस्थ आहेत ते त्यांचा हेतू आहे तुमच्यासारख्या दैत्यांचं राज्य मोडावं आणि देवराज्य जोडावं दैत्य लोक काम करतात आज दैत्य घरी आहे होय आता योगा हो मला काम करतात काय रे तो जरा पाकडं उठला उतरला तुला होय माझ्या कापडात घरी येतो का घरा काही केलं का पुजून ठेवून तो बाजू तलाव आता त्या तलावात त्याला जरा पुढे वरती एक दोनदा केल्या तू काही जरी केलं तरी ध्यानाचं विसर्जन होणार नाही तुम्ही आधी सगळी मोठ्याला सांगता या इतक्या त्याच्याकडे असं त्याच्याकडे करू काय आहे? 4 वेळ 6 जन्मे 14 विद्या 14 जग अगमानिकमा पावनकमात्रा हे सगळं घेऊन ते तुझ्या सकळ या सर्वांची उत्पत्ती करणारे ब्रह्मदेव दे उत्पत्ती करणारे हे तर उत्पत्ती बंद करून सांगा त्यांनी उत्पत्ती केली म्हणून तू दिसतोस होय डोळे नुसते बंद करतात आणि उत्पत्ती आपले करी नव्हतं ती बंद करा पहिली आधी महागाई कमी करा उत्पत्ती बंद होणार नाही आणि महागाई कमी होणार नाही ही महागाई अजून वाढणार तर काय करा उत्पत्तीचा काम माझा तुला जमणार रे या वयात तुला जमणार काय नाही जमणार या समोर विचार करूनच उत्पत्ती करतो आणि महागाई कमी करतो हो सांगा तूच सांग